गंगापूर तालुक्यातील डोणगाव ग्रामपंचायतीच्या कारभाराविरोधात संतापलेल्या ग्रामस्थांनी ग्रामपंचायत कार्यालयाला कुलूप ठोकले. कर्मचारी मुख्यालय न राहण्यास माजी सरपंचांकडून फसवणूक, भूखंड घोटाळ्याच्या चौकशीपासून ग्रामसेवकाचे पलायन व वरिष्ठ अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष या कारणामुळे ग्रामस्थ आक्रमक झाले आहे. सरकारी कर्मचारी मुख्यालयी राहत नसून सध्या कार्यरत ग्रामसेवक गेल्या 10 दिवसांपासून गैरहजर असल्याचा आरोप करत ग्रामस्थांची दैनंदिन कामे खोळंबली असून अनेक समस्यांना नागरिकांना सामोरे जावे लागत आहे. माजी सरपंचाने पदावर नसताना तुम्हाला हक्काची जागा देतो असे सांगून प्रत्येकाकडून मोठी रक्कम उकळली व बोगस नमुना 8 देऊन ग्रामस्थांची फसवणूक केल्याचा देखील आरोप ग्रामस्थांकडून करण्यात आला आहे. फसवणूक झालेल्या लोकांचे पैसे परत मिळालेच पाहिजे अशी ग्रामस्थांची मागणी आहे. सरकारी भूखंड घोटाळ्याची चौकशी गटविकास अधिकारी यांच्याकडे सुरू असताना चौकशीला घाबरून सध्या कार्यरत ग्रामसेवक रजेच्या निमित्ताने चौकशीपासून पलायन करत आहे असा आरोप ग्रामस्थांकडून करण्यात आला आहे. यासोबतच सरकारी वरिष्ठ अधिकारी यांना दिलेल्या तक्रारीकडे मुद्दाम दुर्लक्ष करतात असा देखील आरोप ग्रामस्थांकडून करण्यात आला आहे. या सर्व गोष्टींना कंटाळून संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी ग्रामपंचायत कार्यालयाला कुलूप ठोकले. वरील सर्व मागण्या लवकरात लवकर पूर्ण करण्यात याव्या, अन्यथा मोठे जन आंदोलन छेडण्यात येईल असा इशाराही ग्रामस्थांकडून देण्यात आला आहे. डोणगावमध्ये संतप्त गावकऱ्यांनी आज ग्रामपंचायत कार्यालयाला टाळे ठोकले. त्याचे कारण असे की सरकारी कर्मचारी कुठलाही मुख्यालय राहत नाही. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे लोकांच्या अडचणी खूप वाढलेल्या आहेत. त्याच पद्धतीने गावामध्ये मोठा सरकारी भूखंड घोटाळा झालेला आहे, ज्यामध्ये माजी सरपंच, ग्रामसेवक, निलंबित ग्रामसेवक यांनी काळे कारभार करून रजिस्टरमध्ये बोगस नोंदी घेऊन लोकांना फसवलेलं आहे, त्यांच्याकडून पैसा लाटलेला आहे. आणि चौकशी लागल्याच्या नंतर ह्याच ग्रामसेवकांना अवैध पद्धतीने चुकीची खोटी माहिती देऊन 1 महिनाभराची त्यांनी रजा टाकलेली आणि चौकशीपासून दूर पळायला लागले याच्यापासून, ज्यामुळे गावकरी संतप्त झालेले. कुठलाही कागद त्यांना वेळेवरती त्या ठिकाणी मिळत नाही आणि या अडचणीच्या बाबतीला तोंड द्यावं लागतं. म्हणून संतप्त गावकऱ्यांनी आज ग्रामपंचायत कार्यालयासमोर येऊन ग्रामपंचायत कार्यालयाला आज टाळे ठोकलेली. हीच का त्यांनी मुख्यालय राहणे, सर्व जे कर्मचारी आहेत त्या सर्वांनी मुख्यालय राहण्याची त्यांची तशी व्यवस्था पण आहे, केलेली पण आहे. मुख्यालय राहणे, चौकशी आलेली ग्रामसेवकांना त्या चौकशीला सामोरं जाणे, कारण त्यांनी मुद्दाम चुकीचं काम त्या ठिकाणी दिले. आणि ज्या लोकांची गावामध्ये भूखंड देतो, मालकी हक्काची भूखंड देतो म्हणून पैसा घेतलेला आहे, त्या लोकांची अडचण दूर करणे मुख्यालय का याच्यामध्ये हे सगळेच कारण एकत्रित झाले. मुख्यालय राहत नाही हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दाच आहे, पण त्याबरोबर लोकांना मालकी हक्काच्या तुम्हाला जागा देतो म्हणून खूप पैसा लाटलेला, त्या लोकांचा तो पैसा वापस करून द्या, गरीब लोकांचा. एकच आहे, मुळात 15 दिवसापासून ग्रामसेवकच गावात नाही. ग्रामसेवकाची जी चौकशीला सामोरं जायला पाहिजे त्यांनी, तर 1 महिन्याची रजा टाकून ते म्हणजे पळून गेल्याचं इथं निदर्शनात येतं. मग असं तर